पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील शेतपालन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्ण यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलद गतीने काम करण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते या नवीन योजनेस मान्यता देण्यात आली आहे। नमस्कार। मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते योजनेच्या संदर्भामध्ये आज रामटेकचे एसडीओ सोबत सर्व डेप्टी इंजिनियर्स, सर्व पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदचे शाखा अभियंता यांच्यासोबत मी आज बैठक घेत आहे। आणि ही वस्तुस्थिती आहे की शासकीय एस्टिमेटनुसार प्रत्येक किलोमीटर रस्त्याला 30 ते 35 लाख PWDच्या दिवसात, परंतु आपण कमी खर्चामध्ये सुलभ योजना केली आणि एकाच माणसाला 25 किलोमीटर काम देऊन राहिलो, ज्याची एक यंत्रसामुग्री आहे, ज्याच्याकडे JCB आहे, रोलर आहे, व्हायब्रेटर रोलर आहे, टँकर आहे, टिप्पर आहे आणि पोकलेन आहे आणि त्याला अशा पद्धतीचे संच असलेल्या एका माणसाला 25 किलोमीटरची चाल देऊन साधारणतः 6 ते 8 लाख रुपयामध्ये 1 किलोमीटर चांगला रस्ता शेतीचा होऊ शकतो। त्याच्या दोन्ही बाजूला स्लोप पाहिजे, मधात पाणी निकासीसाठी पाईप कॉलरसह पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी देखील दोन्ही बाजूला पायल्या लागतात। त्यामुळे आपण प्रत्येक किलोमीटरला 15 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे। रामटेक विधानसभेमध्ये आपण 8 ते 10 लाख रुपयामध्ये चांगल्या प्रमाणात रस्ते बांधले। आज सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे की आपल्या शेतातील जे रस्ते आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण विक्रम करणार आहोत आणि रामटेक पॅटर्न महाराष्ट्रात आपण राबवत आहोत। आपल्या विधानसभेचे रस्ते चांगले झाले पाहिजे, त्यासाठी आज एसडीओ आणि सर्व डेप्टी इंजिनियर आणि JE यांची मी बैठक घेतली आणि सर्वांना शपथ दिलेली आहे की आपल्या आईवडिलांची शपथ आहे, ज्या देवाला आपण मानतो त्या देवाची शपथ आहे, आपल्या मुलाबाळाची शपथ आहे, अन्नदाता शेतकऱ्यांची शपथ आहे की ज्या शेतकऱ्यांनी आयुष्यभर ज्याचं अन्न आपण खातो त्या शेतकऱ्यासाठी योजना समर्पित केली आहे। ही योजना कुठल्या नेत्याची नाही आहे, ही योजना JEची नाही आहे, डेप्टीची नाही आहे, Eची नाही आहे, SDOची नाही आहे, तहसीलदारची नाही आहे, नायब तहसीलदारची नाही आहे, पटवारीची नाही आहे, ग्रामसेवकाची नाही आहे। ही योजना शेतकऱ्यांची आहे आणि त्यामुळे या योजनेमध्ये मी हट्ट धरून बळीराजा हे नाव द्यायला सांगितलं आणि बळीराजा शेतपालन रस्त्यामध्ये सर्वांनी प्रामाणिकतेने काम करायचं आहे। कुठल्याही कामाच्या क्वालिटीमध्ये तक्रार येऊ नये। पाणी निकासीचा मार्ग पाहिजे, दोन्ही बाजूला उतार पाहिजे, मधात रस्ता उंच पाहिजे आणि अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचा फार्मर ID ब्लॉक करण्याचा निर्णय आपण घेतला आणि जो शेतकरी अतिक्रमण करेल सरकारी पाणीवर त्याला धानाचा बोनस मिळणार नाही, त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही, अतिवृष्टीचे पैसे मिळणार नाही, SDRF नाही, NDRF नाही, पीक विमा नाही आणि सोबत त्याला इलेक्ट्रिकची बिलची देखील सबसिडी मिळणार नाही। हा एक मोठा निर्णय आपण घेतला की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यंत्रसामुग्री गेली पाहिजे। आज मजुराच्या उपलब्धता नसल्यामुळे आज आपण यांत्रिकीकरणावर जोर देत आहोत। म्हणून आज सर्वांनी शपथ घेतली आहे की हा रस्ता शेतकऱ्यांसाठी आपण समर्पित करत आहोत आणि बल्क क्वांटिटीमध्ये काम देऊन त्यालाही परवडेल, शेतकरी खुश होईल, आनंदित होईल आणि सरकारचे पैसे वाचतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये एस्टिमेट, टीयर, टेंडर, वर्क ऑर्डर ही प्रक्रिया न करता एक यंत्रधारक संच असलेल्या व्यक्तीला 25 किलोमीटरचं काम देऊन एका विधानसभेमध्ये समजा 6 किंवा 8 यंत्रधारक असतील तर त्यांना 200 किलोमीटर काम देऊ आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं काम शेतपालन रस्त्याचं आपल्याला करून दाखवायचं आहे आणि ही योजना प्रभावीपणे यशस्वीरित्या अंमलबजावणी याची करायची आहे। म्हणून आज सर्वांनी शपथ घेतलेली आहे आणि सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे आणि महाराष्ट्राच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आणि सर्व अधिकारी यांना माझी विनंती आहे की पूर्ण आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट करणारा शेतकरी जो नैसर्गिक संकटाचा सामना करतो, वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करतो, त्याच्या शेतात त्याचा हक्काचा रस्ता करून देण्यासाठी मागच्या अधिवेशनामध्ये माननीय अजित पवार साहेब यांनी रामटेक पॅटर्न महाराष्ट्रात राबवू आणि बळीराजा शेतपालन रस्ते योजना करू असं जाहीर केलं होतं। मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला ही जबाबदारी दिली आणि माननीय महसूल मंत्री महोदय यांनी याचा पालकत्व स्वीकारला आणि आपल्या विभागामार्फत ही योजना राबवण्याचा धाडसी निर्णय घेतला। याला 1000 कोटीची तरतूद आम्ही DPTCतून केली आहे, परंतु प्रत्येक योजनेतून याला पैसे देण्याची तरतूद आहे, ठक्करबाबातून देण्याची तरतूद आहे, DPTCतून देण्याची तरतूद आहे, नाविन्यपूर्णमधून देण्याची तरतूद आहे।
ग्रामपंचायतला स्वनिधी, आमदार निधी, खासदार निधी, जनसुविधा, नागरी सुविधा सर्व योजनेतून आपल्याला शेत पांढर रस्ते करायचे आहे. 75 वर्ष लागले आपल्याला गावाचे रस्ते, पोच रस्ते करायला. त्याच्यापेक्षा 10 पटीने शेत पांढर रस्ते जास्त आहे. म्हणून हा एक मोठं आभाळ फाटला तो शिवण्यासारखं काम आहे. परंतु कोण शिवेल हे म्हणण्यापेक्षा शिवायला आपण सुरुवात केली आहे. आज नाही उद्या पूर्णचे पूर्ण रस्ते आपण पूर्ण करू हा संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावं आणि लाईक करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.